नमस्कार. नवी उमेद नवी दिशा या युट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपण उमेद अभियानाची परिपूर्ण माहिती आणि बचत गटाच्या संदर्भात वेगवेगळ्या माहिती तुम्हाला पोहोचवण्याचं आपण या चॅनलच्या माध्यमातून काम करणार आहोत. सध्या नवीन महिला बचत गट स्थापन करण्याचं काम खूप जोरात चालू आहे. तुमच्या गावात, तुमच्या गल्लीत नवीन महिला बचत गट सुरू करण्याचं काम चालू असेल, मग तुमच्या मनात काही गैरसमज आहेत का? काही प्रश्न आहेत का? जसे बचत गटात गेले म्हणजे बँकेचे कर्ज घ्यावे लागते. बचत गटात गेले म्हणजे आपले रेशन बंद होईल का? बचत गटात गेले तर शासकीय योजना मिळणे बंद होईल का? खरंच बचत गटात आल्यावर नुकसान होते का? आज आपण महिलांच्या मनातील 5 महत्वाचे गैरसमज दूर करणार आहोत. 5 महत्वाचे प्रश्नांवर आपण आज चर्चा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरा आणि 5वा गैरसमज हा तुमच्या मनात देखील असेल. चला पाहूया. गैरसमज पहिला, बचत गटात आल्यामुळे शासकीय योजना बंद होतील का? अनेक महिलांच्या मनात भीती असते, जर मी बचत गटात माझे नाव नोंदवले तर माझे रेशन कार्ड बंद होईल का? संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळणं बंद होईल का? शासकीय योजना मिळणं बंद होईल का? माझं घरकुलमध्ये नाव येणार नाही का? किंवा माझे लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद होईल का? भगिनींनो, हा तुमचा पूर्णपणे गैरसमज आहे. बचत गटात आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये पशुसंवर्धन विभाग असेल, कृषी विभाग असेल, आदिवासी विकास विभाग असेल, समाज कल्याण असेल, या वेगवेगळ्या विभागांसोबत कन्व्हर्जनच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या योजना देण्याचे कार्य उमेद अभियानामार्फत केले जात आहे. गैरसमज दुसरा, बचत गटात आले म्हणजे बँकेचे कर्ज घ्यावेच लागते का? सत्य काय आहे? बचत गटात आल्यानंतर बँकेचे कर्ज घ्यावे लागते का? या भीतीमुळे बऱ्याचशा महिला स्वयंसहायता समूहात येत नाही. आपण बचत गट हा जर कन्सेप्ट समजून घेतला, आपण बचत गट म्हणतो. बचत हा बचत गटाचा पाया आहे. आपण कर्ज गट असं म्हणत नाही. उमेद अभियानांतर्गत महिला स्वयंसहायता समूह आहेत. पण लक्षात घ्या की बचत गटाचा पहिला पाया म्हणजे बचत करणे, कर्ज घेणे नाही. दरमहा छोटी छोटी बचत करून स्वतःचा एक निधी तयार करणे हा यामागचा हेतू असतो. भविष्यात जर तुम्हाला स्वतःचा एखादा छोटा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा घरात अचानक काही अडचण आली, तर तुम्ही तुमचे गटामधून अंतर्गत कर्ज घेऊ शकता. बँकेचे कर्ज घेण्याची तुम्हाला कोणतीही सक्ती नसते. तुम्हाला वाटले तर बँकेचे कर्ज तुम्ही घेऊ शकता. बँकेचे कर्ज हे फक्त तुमचं हक्क आणि गरजेची सोय आहे. बँकेचे कर्ज कुठल्याही गटाला कंपल्सरी नसते. गैरसमजतील, माझे पैसे बुडतील किंवा माझे पैसे घेऊन महिला पडून गेल्या तर? जाणूया सत्य काय आहे. पैशांच्या सुरक्षिततेबाबतीत तुमच्या मनात शंका असणे स्वाभाविकच आहे. अनेकांना वाटते की गटातील अध्यक्ष, सचिव किंवा इतर महिला पैसे गोळा करून फसवणूक करतील, पण आता डिजिटल आणि बँकेच्या युगामध्ये शक्य नाही. बचत गटाचे सर्व पैसे कोणाच्याही घरात किंवा कपाटात राहत नाही. गटाच्या नावाने बँकेत अधिकृत खाते उघडले जाते. सर्व व्यवहार गटामार्फत गटातील सर्व महिलांच्या संमतीने बैठक रजिस्टरमध्ये ठराव लिहूनच केले जातात. तुम्हाला 1 रुपया जरी काढायचा असेल तरी तुम्हाला 10 महिलांची संमती लागते. 10 महिलांच्या बैठक अहवालावर सह्या घेऊनच तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकता. त्यामुळे तुमचा पैसा महिला स्वयंसहायता समूहामध्ये पूर्णपणे सुरक्षित असतो. गैरसमज क्रमांक 4, बचत गटात दरमहा मोठी रक्कम जमा करावी लागते. पाहूया सत्य काय आहे. काही महिलांना असे वाटते बचत गटात येण्यासाठी खूप जास्त पैसे जमा करण्याची गरज असते, की जे पैसे ज्यांच्याकडे नसतात. पण बचत गटाचे वैशिष्ट्य आहे, इथे श्रीमंत आणि गरीब हा भेद नाही. गटातील सर्व महिला मिळून ठरवतील तेवढीच रक्कम जमा करायची असते. ही अगदी महिन्याला 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये म्हणजे गटातील शेवटच्या महिलेला पुरवडतील इतकी रक्कम तुम्ही गटाच्या बैठकीत ठरवू शकता. ती 50 असेल किंवा 500 असेल, शेवटच्या महिलेला पुरतील इतकी रक्कम तुम्ही बचत गटात ठरवू शकता. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीप्रमाणे कालांतराने तुमचा स्वतःचा निधी उभा राहत असतो. त्याला अभियानाच्या आरेख निधीची जोड असते आणि तुम्ही त्याच्यामधून अंतर्गत व्यवहार हे करू शकता. शेवटचा गैरसमज हा सर्वांच्या मनात असतो. बचत गटाच्या बैठकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल का? खूप जास्त वेळ द्यावा लागेल का? काम, घरकाम, मजुरी सोडून फिरावं लागेल का?
पाहूया सत्य काय आहे. तर हा पूर्णपणे तुमचा गैरसमज आहे. बचत गटाची बैठक तुमच्या स्वतःच्या गावात, स्वतःच्या गल्लीत किंवा एखाद्या महिला सदस्याच्या घरी घेतली जाते. बैठक रोज नसते, महिन्यातून एकदा बैठक घेतली जात असते. यासाठी तुमच्या कामाचे कोणतेही नुकसान होत नाही. तुमच्या वेळेच्या सोयीनुसार अवघ्या अर्धा ते 1 तासाच्या बैठकीत बचत गटाचे सर्व व्यवहार पूर्ण होतात. तुम्हाला बचत गटाच्या कामाच्या मदतीसाठी गावामध्ये ग्रामसखी, पशुसखी, CRP, कृषी सखी, बँकेमध्ये तुम्हाला मदतीसाठी बँक सखी आहे. कॅडर तुमच्या गावामध्ये तुमचे प्रश्न सोडवत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी बचत गटाच्या कामासाठी येण्याची गरज राहत नाही. तर भगिनींनो, बचत गटात येण्यासाठीची तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व गैरसमज दूर करा आणि बचत गटामध्ये सहभागी व्हा. बचत गट हा तुम्हाला सक्षम बनवण्यासाठी आहे. तुम्हाला सामाजिक, आर्थिक सक्षम बनवण्यासाठी महिला स्वयंसहायता समूहाची ही चळवळ उभी आहे. तुमच्या मनात या 5 गैरसमजपैकी कोणता गैरसमज होता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ज्यांच्या मनात या भीती असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या नवी उमेद नवी दिशा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.